जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांचे निवडक अभंग क्रमांक 81 चे निरूपण. श्री समर्थ रामदास स्वामी अभंगात भगवंत कधी भक्ताची उपेक्षा करीत नाही याबाबत समर्थ वेगवेगळे दृष्टांत देऊन समजावित आहेत. गजेंद्र सावजे धरिला पानेणी, रामे तेथे उडी टाकली. प्रल्हाद गांजिला तया कोण सोडी, रामे तेथे उडी टाकिली. 33 कोटी देव पडले बांधोडी, रामे तेथे उडी टाकयेली. दासापायी पडली देह बुद्धी बेडी, रामे तेथे उडी टाकयेली. रामदास म्हणे का करीशी वणवण, रामे भक्त कोण उपेक्षिले. रामे भक्त कोण उपेक्षिले. श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात की भगवंत कधी भक्ताची उपेक्षा करीत नाही हे खात्रीने श्री समर्थ उदाहरणे देऊन आपणास पटवून सांगत आहेत. हत्तीचा पाय मगरीने धरल्यामुळे तो मोठ्या संकटामध्ये सापडला. त्यावेळी प्रभू रामचंद्राने तेथे जाऊन गजेंद्राची सुटका केली. त्याचप्रमाणे प्रल्हादला त्यांचे वडील अतिशय त्रास देत होते. पित्याच्या छळापासून प्रल्हादाची सुटका करण्याकरता भगवंताने नरसिंह अवतार धारण केला. रावणाने 33 कोटी देवांना बंदिवासात घातले होते. त्यावेळी प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला आणि देवांची सुटका केली. श्री समर्थ सांगतात की रामाचे दास यांच्या पायात जेव्हा देहबुद्धीची बेडी पडते ती सोडवण्यासाठी प्रभू रामचंद्र स्वतः धावून येत असतात. प्रभू रामचंद्र कधी भक्ताची उपेक्षा करीत नाहीत. प्रभू रामचंद्र यांच्यावर विश्वास ठेवावा, वणवण करू नये असे समर्थ भक्तांना उपदेश करीत. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.